हॅलो 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 बुवा काय म्हणलं असं बघू मग आता इकडं हॅलो या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बोवा आलं पण तत्पूर्वी सुशांत बोवा आज खरं सांगतो घराची दारा बंद तुम्ही पण ठेवा है ना. जर तुम्ही माझ्या घरापर्यंत आलं बुवा मग असे काय म्हणालं जीएसटी नाही व्याजासकट. जर तुम्ही माझ्या घरापर्यंत आलं तर व्याजासकट नाही बुवा नांगरासकट. बरोबर ना. ते पण बैल अंडीला आणायचो भादच आणीन. आणि म्हणून ऐका पण शाहीर आज अतिशय सुंदर कार्यक्रम केलेला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे बुवांसाठी. सुंदर बुवा. जर विषय मित्रांनो कसा असतो माहितीये का ते मग कशी म्हणाले बुवा लय वाजलाय लय वाजलाय लय वाजलाय. पण हुशार त्या बुवांची ऐका. ते म्हणतात ना वाजलाय युट्यूबला बारी ऐका बुवांची. ह्यांना पाणी पिऊन लोकांनी शिव्या दिले नाही अगदी काय ठेवले नाही शिल्लक. पण बुवा आल्या आल्या म्हणतात हॅलो हॅलो हॅलो. अरे काय बारीला आलं का गुरा शोधाय आलं. ओ बुवा ओ भंसवलेवाल्यानो त्यांची गाय बैल म्हैस रेडा बिडा काय बांधा असेल तर देऊन टाका त्यांना. बरं दुसरा विषय आज मला आयोजकांना विचारायचं आहे. आजची बारी नक्की शक्ती तुऱ्याचीच आहे ना. बुवाने आणि मध्ये नमान आहे ना. तर ते आता विषय कसा आहे बघा. मी मगाशी काय बोललो प्रत्येक कलेला वेगवेगळा दर्जा आहे बरोबर आहे ना. नमन आपलीच कला आहे शक्तितुरा आपलीच लोककला आहे. पण बुवा मगाशी काय म्हटलं बघा टमनाक 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 टमनाक. आता मी टमनाक नाही बोलत. आमच्याकडे पण नमन होतात आपल्याकडचीच त्या ठोका येतो टम टुम 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 टम 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 टम. ए बुवा सॉरी ओ बुवा आज ते माझं मिस्टर आहे ना. शी इज माय हजबंड बरोबर ना. आज कोण आहेत ते माझं पतिदेव रमेश देवांचा भाव. काय रे बोरानो आज नवऱ्यान थोडासा पण नवऱ्यान बायकोला प्रेमाने घेतला नाही. मग आता बायकोन पण नवऱ्याला थोडी खुश करायला हवी आहे ना. मध्ये मध्ये नवरा थोडासा चिमटा काढायला बायकोला बघत होता. असा करीन तसा करीन ह करीन त करीन. त्याने आज बारी चांगली केली. आपण हे बोरानो तुम्हाला माझी पहिली बारी आवडली नाही काय रे. नक्की ना नक्की. माझा विषय कसा आहे का आहे ना टामनुक टामनुक. आता त्याचा बुवाना उत्तर दिला आहे ना. बुवा म्हटलं टामनुक मी म्हटलं टामटू. पण एक विषय मला बुवांचा कळत नाही बघा. यांचा एकच शब्द चला जल्ला तोंडपाठ झालाय. सुपला शॉट मारीन सुपला शॉट मारीन सुपला शॉट मारीन सुपला शॉट मारीन. अरे माझ्या भावा काय तो एकदासा मारून तरी बघ आणि हो ते तुझा समाधान. पण तो घरात मार. ए बोरानो काय म्हणतोय तो सुपला शॉट कुठे हवा. शी इज युअर होम. आता तो जर सुपला शॉट बुवांचा शब्द आहे का माझ्या मनाचा बोलतोय बुवांचा आहे ना. माय मावल्यानो तुमच्या मुलासारखा आहे तुमच्या भावासारखा आहे त्यांचा शब्द. आता तो जर सुपला शॉट घरात मारला पहिल्या दिवशी जन्मलं वाड दुसऱ्या दिवशी खातय क्याड तिसऱ्या दिवशी हागलं पाताळ जो बाळा जो जो जो. ए बोरानो ऐकला काय बोललो मी. आता झाला मला सुपला शॉट मारून काय फायदा व्हायचा आहे का हो.
ए बोरानो, काय दीपराज दादा, मला सुपला शॉट, मला सुपला शॉट. गणपती गेल्या वर्षापासून ऐकतोय. अरे मला मारून का व्हायचं आहे काय, पण तो योग्य त्या ठिकाणी मारला. पहिल्या दिवशी जन्मलं वाळ, दुसऱ्या दिवशी खात या क्याळ, तिसऱ्या दिवशी हागल पातळ, जो वाळा जो जो रे जो. काय हो किरण दादा, तिथं काहीतरी उपयोग होईल. वो म्हणतात अशी टिचकी मारीन, तशी टिचकी मारीन, मला घरात न्या, टिचकी मारतो. तुमच्या का काय नाही, तुम्ही का भाई ना भाव. विषय ना बुवा काय म्हणाले, मी फक्त मग कशी काय म्हणालो, बुवा आज वारी आहे शक्ती तुऱ्याची, पण ह्याचा जर नमन केला तर तुमचा हा सामान सगळा गुंडाळून नेन. बुवा म्हणतात माझा सामान, माझा सामान, तुमचा सामान तुम्ही जपून ठेवा, ती सध्या कालाची गरज आहे. कारण माझा सामान सांभाळाय मी अगदी हुकमी एक्का तयार आहे ना. पण जर तुमचा टिचकी मारायला माझ्या घरात येऊ, मला पोरं आहेत 2. काय रे पोरानो, म्हणजे माझा मी काम तमाम केलेला. पहिला तुम्ही बघा डॅडी, म्हणजे तुम्हाला डॅडी, पप्पा, बाबा, म्हणजे तुम्हाला कोणतरी म्हणाल बाबा नो, पप्पा नो, डॅडी नो, तेवढा काम तुम्ही करा बुवा. बाकी माझी काळजी करू, खोटा बोलायचा. दुसरा विषय, जाकादेवी नवरात्र उत्सव मंडळ या माझ्या मंडळाच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे, मानाचा मोजरा करतो. हा त्याचप्रमाणे आपले गाव प्रमुख आहेत दादा, काहीतरी तुम्हाला सांगतायत, एकदा सर्वांनी ऐका. आणि आपण सुपला शॉट ते म्हणाला बारीक खदलं, आपण बारीक खदलं व्हायचे नाही, आपण बारीक खोदलं व्हायचे नाही. पण आज राजेश भाऊ तुमची सगळ्यांची मजा करून इथनं जाणार. हॅलो, सुस्वागतम. पुन्हा एकदा आमच्या सहृदय रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक आभार. रसिको, आम्ही सुरुवातीलाच आमच्या गावचे कलावंत दत्ताराम जोशी यांच्या माध्यमातून एक दोन्ही शाहिरांसाठी प्रश्न शेअर केला होता, त्याचं उत्तर मागितलं होतं. हे उत्तर राजेशजी निकम साहेबांनी 2 पद्धतीने दिलेलं आहे. एक उत्तर तसं आम्हाला पटलेलं नाहीये साहेब. काय, जशी व्यक्ती तशा वल्ली. कदाचित लिहिणाऱ्याच्या मध्ये पण फरक असतो, ग्रंथामध्ये पण आपल्याला फरक आढळतो. एकाच प्रश्नाची उत्तरं वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आढळतात. तर प्रश्न असा होता, घोडीच्या मुखातून 2 पुत्र उत्पन्न झाले, त्यांची नावे काय. तर तो प्रश्न एक उत्तर अशा पद्धतीने दिलेलं आहे, घोडीच्या मुखातून प्रगट झालेल्या 2 पुत्रापैकी एकाचे नाव भृगू आणि दुसरे पंडू होते. परंतु हे उत्तर तसं आम्हाला तर्कसंगत वाटलेलं नाही आहे. मात्र शाहीर आपण जे दुसरं उत्तर आमच्याकडे दिलेलं आहे, सूर्याची पत्नी संज्ञा हिला घोडी रूपामध्ये 2 पुत्र झाले, त्यांची नावे नास्त आणि दसर. अर्थात हे दोन्ही अश्विनी कुमार या नावाने पुढे प्रसिद्ध झाले. शाहीर हे उत्तर अगदी तंतोतंत बरोबर आहे. आणि त्यासाठीच जे 501 रुपयांचं पारितोषिक होतं, जरा जोरदार टाळ्या वाजू द्या, टाळ्या. त्यासाठीचं जे 501 रुपयांचं पारितोषिक होतं, शाहीर दत्ताराम जोशी यांच्याकडून हे पुरस्कृत केलेलं पारितोषिक मी आपल्याला देतोय, त्याचा आपण स्वीकार करावा. आणि अशीच आपली बारी चालू ठेवून आमच्या या रसिक प्रेक्षकांचं आपण अतिशय उत्तम प्रकारे मनोरंजन करा यासाठी शुभेच्छा देतो आणि मी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद मित्रांनो. असंच तुमचं प्रेम आणि खऱ्या अर्थानं आजच्या आयोजकांच्या ठिकाणी आभार एवढ्यासाठीच मानतो की हा शक्तितुरा तुम्ही नुसता कलाकारांना संधी न देता त्यांची खऱ्या अर्थानं परीक्षा बघता. आणि म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते माझ्या या आयोजकांसाठी.
आय लव्ह यू आयोजक, आय लव्ह यू. विषय का आता खऱ्या अर्थानं 2 मिनिटात फक्त शाहिरांचा विषय माझ्याकडे जो आलाय त्या विषयाचं विश्लेषण करतोय व माझ्या वाचनातून या ठिकाणी एक विषय तुमच्या विषयाची बाजू गेलेली आहे ते सांगण्याचा 2 मिनिटात प्रयत्न करतोय आणि बुवांच्या भाषेत बारीक खदलं फोदलं सगळा मित्रांनो तुम्हाला ते येतो विषय का. शाहिरांचा विषय आहे. या विषयाचं उत्तर माझे काका आणि माझे समाज बांधव कलगीवाले ख्यातनाम शाहीर संभाजी तावडे बुवा गाव मांडकी यांच्या भाषणातून गेलेले ते उत्तर आहे. ते बुवा मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय. या विषयाचा माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे बुवा, पण आज तो पुरावा मी या ठिकाणी सादर करू शकलेलो नाही. आजचे आयोजक देखील या ठिकाणी जाणकार मंडळी सर्व आहे. विषय का पण बुवा जर या विषयाचं उत्तर योग्य असेल तर तुम्ही आदरणीय सन्माननीय स्वर्गीय ज्या माणसानं 40 वर्ष या कलेला योगदान दिलं, जो माणूस या रंगभूमीवरती कधीच आयुष्यात खोटं नाही बोलला, आणि म्हणून आज जरी आपल्यातून निघून गेलेत मरावे परे कीर्ती रूपे मागे भरावे. आज अजरामर कीर्ती आहे गराटे भुवांची, दत्ता गराटे भुवांची, त्यांचे तुम्ही चिरंजीव आहात. जर हे उत्तर योग्य असेल बुवा या रंगदेवतेला स्मरून सांगा की निकम बुवा तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे म्हणून. विषय ऐका. उत्तराची या ठिकाणी प्रस्तावना मांडतोय. पृथ्वीचा सम्राट प्रियवत राजा याची काया म्हणजे त्याचं शरीर सूर्याप्रमाणे चमकत होतं. तो आपल्या घोड्याच्या रथातून दिवस रात्र पृथ्वी प्रदक्षिणा करत होता. ज्या ज्या ठिकाणी त्याचा रथ पृथ्वीवर फिरत होता त्या त्या ठिकाणी त्या रथाच्या चाक्यावरती खड्डे पडले. आणि विषय तेच खड्डे म्हणजे 7 समुद्र. विषय का त्या रथाच्या चाकाने जे खड्डे पडले ते खड्डे म्हणजे 7 समुद्र. तर बुवा तुमच्या प्रश्नाचं आता खरं उत्तर असं आहे. विषय का पहिली बाजू जशी कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा घातली तशीच पृथ्वी प्रदक्षिणा प्रियवत राजानं घेतली. शाहिरांची बाजू आहे ती किती वेळा घातली तर ती 7 वेळा घातली. ती प्रदक्षिणा घालायला त्यांना किती वर्ष लागली तर ती वर्ष लागली 11 अब्दुत वर्ष लागली. ते किती ठिकाणी थांबले त्यांना थांबावं लागलं. 60 ठिकाणी ते थांबले. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते फिरायचे त्या त्या ठिकाणी त्यांना थांबावं लागलं. त्याचं उद्दिष्ट काय होतं तर या पृथ्वीचा मी सम्राट आहे आणि मी त्या प्रियवत राजाला सिद्ध करायचे होते. असं बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाचनातून गेलंय बुवा. जर योग्य असेल तर निश्चित बुवा आज प्रामाणिकपणानं रंगदेवतेला स्मरून या ठिकाणी माझं उत्तर मान्य करा बुवा. आता करू सुरुवात नक्की. आता बुवाने सुपला शॉटचा विषय काढलेलाच आहे म्हणून म्हणतो की बिनबुडाचं बोलणं मला तुमचं गराटे बुवा पटणार नाही. अहो बिनबुडाचं बोलणं गराटे बुवा मला तुमचं पटणार नाही. जातीवंत मी शक्तिवाला. वा आडग्या गुरुचा बाडगा चला उसाला पाठ गेला राजेश भवन आहे. जातीवंत बुवा गुरुचा चला. आज हे दरवेळी माझ्या गुरुवरती बोलतात, पण आज माझ्या घरातला तो प्रसंग पाहता आज माझे गुरुवर्य कार्यक्रमाला 12 आता इथले पुढचे दिवस ते कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत, कारण माझ्या घरामध्ये तो दुःख प्रसंग घडलाय. असं म्हणून की बिनबुडाचं बोलणं मला तुमचं पटणार नाही. जातीवंत मी शक्तिवाला. अहो मागे कधी मी हटणार नाही. मग तुमचा बावून झालेला चेक हो गराट्यानो, आज तुमचा चेक इथं बाउन्सच झालेला आहे. तुमचा बावून झालेला चेक या रसिकांच्या बँकेत कधी वाटणार नाही. सही चुकली, अंगठा चुकला म्हणून चेक बाउन्स झाला. बरोबर ना. चेक बाउन्स कधी होतो अंगठा चुकीचा होतो तेव्हा सह्या चुकीच्या होतात. मग तुमचा बावून झालेला चेक या रसिकांच्या बँकेत कधी वाटणार नाही. अरे मग रातभर हलवून दमलो तरी गराटे बुवा तो तुमचा कधी उठणार नाही. आता घेऊ यावर वरच्या अंगाला आज 10 नंबरचं सरकार. आर पंढरी फडके किंग मेकर.
म्हणतो भेटल जावा मी गुन्ह्यात, हो मला अटक करा हो पुण्यात. विषय ती कथा सर्वांना माहिती आहे. रावणाचा भाव कुंभकर्ण रामायणातला विषय गातोय. वर्षाचे 12 महिने, महिन्याचे 12 महिन्यापैकी 6 महिने झोपायचा, 6 महिने जागायचा. बरोबर ना? ढोल वाजवा, ताशा वाजवा, नगारा वाजवा, उठायचा तो आणि त्याची झोप, एवढंच त्याला फक्त प्रिय होतं. आता हे मागाशी म्हणलं रावणान काय केला, मारुतीन काय नाही केला, हे सांगायचं नाही, माझ्या मागणं यायचा. आता तुम्ही बाजू मांडवा पुरुषाची, तुम्ही माझा हजबंड आहे ना, तुम्ही माझा पतिदेव, मग तुमच्या समोर मी बायकोनं बाजू मांडायला नको. विषय गातोय कुंभकर्णाचा. विषय का? अरे कळ ना काही हा झोपून राही, मग कसा तुझा पटाईचा. माझ्या हातून कधी नाही सुटायचा, अरे माझ्या हातून कधी नाही सुटायचा. तुझं हलवून नाही र उठायचा. कोण? तो रावणाचा भाव कुंभकर्ण. किती हलवा, ढोल वाजवा, ताशा वाजवा, उठायचा, खोटा बोलायचा. घेऊ ना? नक्की घेऊ ना? चेंगल्या बोले म्हणून म्हणतोय, कसा तुझा हार पटायचा, अरे माझ्या हातून कधी न सुटायचा. तुझं हलवून नाही रा उठायचा, हातून माझ्या सुटायचा. तुझं हलवून नाही रा उठायचा, माझ्या हातून नाही रा सुटायचा. तुझं हलवून नाही रा उठायचा. असा कसा हा तुझा र भाव, चार चौघात घालवलं नाव. मारू नको तू मी शिवताव, नाही कामाचा हा बाजीराव. वाजवून ताशा केलाय तमाशा, वाजवून ताशा केलाय तमाशा. तरी नाही कोणाला हटायचा. माझ्या हातून कधी नाही सुटायचा, माझ्या हातून नाही रे सुटायचा. तुझं हलवून नाही रे उठायचा, हातून माझ्या सुटायचा. तुझं हलवून नाही रे उठायचा, हातून नाही रे सुटायचा. तुझं हलवून नाही रे उठायचा, हातून नाही रे सुटायचा. तुझं हलवून नाही रे उठायचा. कळे ना काही आज झोपून राही, कळे ना काही झोपून राही. कसा तुझा हा पटायचा, माझ्या हातून नाही रे सुटायचा. दुसरा विषय, आता त्यांचं नाव घेतोच, चला चला मला पण काय राहत नाही. बरोबर? ए प्रॉण खाली बसा रे. तुमचं काय पाय बी दुखतात का नाही? पायच बसा. हा विषय काय? आता शक्तितुऱ्यामध्ये जो नमनाचा गाभा आहे तो फेमस केलाय शाहीर लांबोरे बुवानी. बरोबर? बरोबर ना? आता त्यांचा बघून बघून हे टामटूम आणि टामनाक लागलेत हे वाजवायला. आता परवा लांबोरे बुवा मला बोलले होते लांजात, आणि आज त्यांनी हाच डायलॉग मारली. हनी पण हच. लांबोरे बुवा म्हणाल, ए माझे खेळचे चमचमते बाय. बुवा पण हाच बोललो ना? बोललो ना? मग आता जर मी बाय तर ह माझा बाबू काय रे पोरानो? जर मी ह्यांची बाय तर ह माझं कोण? आता माझा बाबू दिसाय कसा आहे? हा काला कुलकुलीत. काय रे पोरानो? ते बोललो ना, ए माझे खेळचे चमचमते बाय. मग मी म्हणतो
ए माझ्या पालीतल्या काल्या बाबू, तुझ्या लावतो अंगाला साबू आणि बारी संपले आपण चिखलात बेडूक आणि बेडुकी नाही ना, बघू आपण नंतर. आता विषय कसा आहे बघा. बुवा काय म्हणाल, असती माझी बायको आहे असंच बोलताना हॅलो हॅलो हॅलो. बुवा म्हणाल ना, असती माझी बायको आहे, असती माझी बायको आहे. त्यांची स्टाईल बोलायची, असती माझी बायको आहे आणि मी तिचा नवरा आहे. एवढ्या काल्या नवऱ्याशी लग्न कराय पोरानो, तुम्ही काय रस्त्यावर पडलो काय र. ते काय म्हणाल, हे माझ्या खेडचे चमचमते बाय. मग एवढी ही सगळी चिकनी पोरा हिता असताना मी हा काला नवरा काम म्हणून पसंत करू काय रे पोरानो, आहे ना. घाबरू नका, आपला काय होणारच नाही. पण एक म्हणायची पद्धत. दुसरा विषय परत आणखी बुवा म्हणाले, अरे हो सॉरी बक्षीस आलाय. मुकुंद दादा आंबेकर माझे मित्र आहेत, दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मानाचा मोजरा करतो. त्याचप्रमाणे आज मित्रांनो माझे बंधू आणि रवानाथ रिमिक्स नमन नाट्य मंडळ या मंडळाचे गायक रोशनदादा रावनाग आणि आमची संपूर्ण कलाकार मंडळी आज मित्रांनो खास करून देवगडचा कार्यक्रम सोडून आजच्या बारी बघायला आलेत. रवानाथ रिमिक्स नमन नाट्य मंडळ या मंडळाचे सर्व माझे कलाकार आज मित्रांनो देवगडचा कार्यक्रम सोडून राजेश बुवाला बघायला आले. आता बुवा म्हणतात आजची बारी काय गरम नाही झाली. बुवा खतलवून आणि फोदलवूनच काय बाऱ्या फक्त गरम होत नाही बुवा, बरोबर ना. आणि बुवांच्या आता विषय आला गवळणीचा. सुंदर विषय गायला बुवानी गवळणीचा. ऐका विषय, त्यांच्या गवळणीचं उत्तर देऊ ना. ऐका. सूरबासरीचे छेडता मी राधे, होतेस व्याकुळ भेटण्यास राधे. अग तुझे माझे नाते काय मत महावती या कान्हा जवळ. सुंदर बुवा गराड्यानो, आय लव्ह यू, आय लव्ह यू. सुंदर विषय मांडलात आज गवळणीचा. नाहीतर त्यांना जल्ला ते सारखं गवळीत झबल्यात ना झज वापरतात. पण आज पालट फिरलाय विषय मोनी गवळणीचा चांगला लावलाय. आणि म्हणून बुवांच्या विषयाला या ठिकाणी उत्तर देतोय. बुवा उत्तर कसं आणलं ऐका. अरे पूर्वजन्मीचा तू प्रभु राम या राधेसाठी झाला तू घनश्याम. अरे मग मनामध्ये ठेवू नको काना, मला बाकी तुझ्याकडनं काय नको. तू म्हणालास ना माझ्याकडे हवं ते माग, पण मला तुझं दुसरं काहीच नको. अरे मनामध्ये ठेवू नको फक्त अरे वचनाला राधेच्या या जा. तू मनामध्ये ठेवू नको वचनाला राखाना दूर जा. मनामध्ये ठेवू नको वचनाला राखाना दूर जा. मनामध्ये ठेवू नको ओ पूर्वजन्मीचा तू प्रभु राम राधेसाठी झाला तू घनश्याम. मनामध्ये ठेवू नको वचनाला काढा दुरे जा. मनामध्ये ठेवू नको वचनाला काढा दुरे. मनामध्ये ठेवू
त्यानंतर शाहीर आणि सुंदर या ठिकाणी स्तवनाचा विषय गायलेला आहे. चाल पण सुंदर. अरे गान सम्राट तू प्रल्हादा शाहीत परतून यावे. त्यानंतर शाहिरांनी गण पण सुंदर गायला. गाण्याचा विषय बुवानी गायला की आज मुंबईची अवस्था शाहिरांनी मांडली. विषय चांगला आहे, बरोबर आहे ना. पण बुवा म्हणाले की आज घरातला करता पुरुष फक्त एकटा कमावतोय, सकाळी जातोय, संध्याकाळी येतोय. पण बुवा आजची परिस्थिती अशी आहे, आज जो माझे हा माय माऊले बसलेले आहेत, या आजची स्त्री 50% आरक्षण सरकारचं या महिलांना पण भेटलंय. पण आजची स्त्री ही स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपला प्रपंच चालवते. भले 2 घरची धुनी मांडणी करत असेल, काय रे पोरानो, भले 2 घरची धुनी मांडणी करत असेल. व एक तुम्हाला सांगतो, ज्या मुलाच्या डोक्यावरच्या बापाचं छत्र जेव्हा निघून जातं ना, तेव्हा त्याची आई स्वतःच्या पोटाला उपाशी ठेवते, आपल्या पोटच्या गोळ्याला मात्र कधी उपाशी ठेवला नाही तिनं. आणि ती आजची स्त्री खांद्याला खांदा लावून नवऱ्यासोबत उभी आणि आपला संसार आणि संसाराचा गाडा चालवते. बुवा विषय तुम्ही सुंदर मांडलात. त्यानंतर बुवा परत म्हणतात है ना, बुवा म्हणतात की साला काढू ना, साला काढू ना, साला काढू ना. बोललो ना बुवा, तुम्ही फक्त साला आणि पिसाच काढत बसा रातभर रातभर. वयाचा कसा रातभर केला आणि रातभर नाच केला, डोक्यात काय गेलेला म्हणून ते फक्त साला काढत बसतय. दुसरा विषय बुवांचा, हे पोरांनो एक मजेदार विषय कसा आणला बघा, गमतीदार, सगळ्यांना तुम्हाला आवडेल. इकडे बैलगाडीवाले जास्त आहेत ना, आहेत ना. आमच्याकडे रेडवाले जास्त आहेत. इकडे होतात बैलांच्या शर्यती, आमच्याकडे होतात रेड्यांच्या झोंब्या. जल्ली हायगायच नाही कुठं. एकदा कधीतरी फक्त बघायला या आमच्या खेळात, तुम्हाला बोलवेन मी. रेड्यांच्या झोंब्या पोरांनो खरंच बघायला एकदा या. विषय का आता, विषय कसा होता बघा. समजा आज ते माझं पतिदेव आहेत, बरोबर ना, मी त्यांची बायको आहे. आता आपल्या कोकणामध्ये मित्रांनो गाई गुरं आपण सर्वजण सांभाळतो, बरोबर आहे ना. काही जण म्हशी सांभाळतात, काही जण गाई सांभाळतात, काही जण रेडं सांभाळतात. मग आता बायको म्हणते की एवढा हा संसाराचा भार मी एकटा पेलू तरी कसा. तुम्ही हे म्हशी आणल्या, गाई आणल्या, बैल आणले, हे रेडं आणलं. पण विषय कसा आहे बघा, एक जो त्यातला रेडा आहे तो तुम्ही माझ्या जीवावर टाकून गेलो, बरोबर ना. बरं रेडाचा अंडीला असा तर गोष्ट वेगळी आहे. रेडा हाय भादा, त्याने घेतला भादव्याचा कुडसा जोरात, तो मला काही एकटीला आवरत. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, ह्याला बांधा आणि मग कुठं जायचं आहे तिकडं. एवढीच फक्त ही तुमची बायको तुम्हाला कशी सांगते ऐका बुवा. अहो ऐका हो धनी, हो धनी ऐका, बायको काय म्हणते ऐका हो धनी, तुम्ही त्या आडराणी आणलं याला पाजून पाणी. बरोबर ना. रेडा गेला होता चरायला रानात, त्याला कसा बसा रानात धरून आणलाय है ना. ऐका हो धनी, त्या आडराणी आणला याला पाजून पाणी. रेडा लय जांभीचा, अहो हा करतोय कुस्ती, याची वाढले मस्ती. काय करावं भाड्याला, सांगा काय करावं भाड्याला. या भाड्याला काय करायचा, एवढा माजलाय खाऊन खाऊन, एवढा मांदालाय. रेडा का ऐकाय तयार, शेंद्या बुद्यांसारखाय गडी. बरोबर ऐका, अहो हा करतोय मस्ती, याची वाढले मस्ती. काय करावं भाड्याला, काय करावं भाड्याला. ह्याला मी वाड्याकडे आणाय बघते, मग रेडा काय वाड्यात याय तयार. कसं आणू मी वाड्याला, याला बुवाना बोलत, बायको बोलते फक्त नवऱ्याला. अहो कसा आणू मी वाड्याला, कसा आणू मी वाड्याला. या माजलेल्या रेड्याला, कसा आणू मी वाड्याला. या माजलेल्या रेड्याला. हो धनी नसता घरी, सगळंच पडतंय माझ्यावरी. गुरढोरांची
जबाबदारी होईल का हो माझ्या न पुरी मागे हटत नाही एकटी करणार काही माग हटत नाही एकटी करणार काही थै थकले साड्याला मारून थकले साड्याला कशी आणू मी वाड्याला कसं आणू मी वाड्याला या 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 माजलेल्या रेड्याला कसं आणू मी वाड्याला बघा या माजलेल्या रेड्याला कसं आणू मी वाड्याला ऐका होदनी या आडराणी आणलंय याला पाजून पाणी करतोय कुस्ती याची वाढले मस्ती काही करावं भाड्याला काही करावं भाड्याला कसं आणू मी वाड्याला दुसरा विषय मी बुवाना गायली गवळण बुवा मला तुमचा हा स्वभाव पडत नाही घराणे बुवा तुम्ही माणूस लय भारी आहे तुमच्याने माझी काय भावकीत कंदाल नाही तुमचाने माझा काय वाद नाही मी तुमचा देणे करी नाही तुम्ही माझा देणे करी तुम्ही मग अशी म्हटलं माझ्या शेतात माझ्या अंगणात जर ह्यांची गुळा आली जर बुवा माझा गाय वासरू तुमच्या अंगणात जर आला चुकून तर हा गवारी मजबूत आहे तुम्ही काय काळजी करू नका पण बुवा मगाशी म्हणाले आता मी विषय मगाशी गायला होता गवणीचा जी कथा आहे मित्रांनो की नंदराजानं त्या वसुदेवानं श्रीकृष्णाला त्या बंदीवासाला सोडवून त्याच्या घरात आणलं म्हणजे त्याच्या बापानं आणलं ना मी ह्यात मी चुकीचा काय म्हटलं आता हे म्हणतात तुम्ही माझ्या बाबांना बोललो तुम्ही घरात शिरलो तुम्ही असा केला गोवा उगाच लोकांचा गैरसमज करून घेऊ नका मी विषय तुम्हाला शास्त्रातलाच गायला की वसुदेवानं 12च्या ठोक्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला त्या बंदीवासात घेऊन आला गोकुळामध्ये आणि त्यावेळेस जो आपण 12च्या नंतरच मित्रांनो जो गोकुळ पुजतो त्याचं ते कारण आहे खरं तर बुवा मग अशी म्हणतात त्यांच्या माझ्या गवळीची त्यांनी कटिंग दिली आहे ना आज करतो हा प्रकार उघडा विषय आहे बघा हा तगडा माझ्या बापानं सगळ्यांच्या नाकावर टिचून नेसाया लावलाय लुगडा हे पोराडो खरं सांगा आता माझ्या गवळणीचा आणि ह्यांच्या बाबांनी लुगडा नेसवाय लावायचा कुठला दूरदूरचा संबंध आहे काय हो म्हणजे थुकपट्टी आणि चुनाभट्टी ह्यांना काय बोला बुवा थुका एवढ्या पण लावू नका लोकांना कारण गाणाऱ्यापेक्षा हा जो बसलेला समाज आहे हा 100 पटीनं हुशार आहे बुवा एक वेळ गाणारा चुना लावल पण ऐकणारा चुना लावायचा तुम्ही लुगडा नेसवला ना बुवा मग असे काय म्हणाल की हे टोपी घालून येत नाहीत मग तू पदर घालून ये पदर लावून ये म्हटले ना बुवा ह्याच्या आधी हे आमचं शेट फेट्ट घालायचं हे फेट्टवालं होतं आता हे टोपीवालं आहेत है ना मग आता बुवा फरक तुमच्यात झालाय तुम्ही आधी फेट्या होता मग टोपीवाला हो आता मला कधी माझ्या टोपीची तुम्हाला चिंता का पण काय मला टोपी तुम्ही घालणार आहो त्याचं पैसे तुम्ही देणार आहो बरं उद्या मी टोपी घातली तर लोकांना सांगाय मोकलं तुम्ही बघा आम्ही बोललो ना म्हणून टोपी घातला म्हणजे मला कुणाचा बंदेदारी व्हायचा ए बावळो मी टोपी घालत नाही त्याच्याने ह्या कलेचा काय नुकसान झालंय काय रे माझ्या डोक्यावर काय टकल पडलाय का अजून जेव्हा असा वाटत की आता बुवा टाकला ठाम टाकल्या भांग पाडतो तेव्हा बुवा टोपी घालल बुवा विषय तुमचा मान्य आहे पण बुवा उगाच फेकाफेकीची कामं करू नका बुवा आणि म्हणून मग असे फरमाईश आलेले आहे माऊली सावंत यांच्याकडून खास डावा साऊंडसाठी गाणं झालं पाहिजे डावा दादांचे फॅन आहेत निश्चित मित्रांनो आपली फरमाईश या ठिकाणी ही पूर्ण होणार आहे विषय ऐका आता हा विषय हा महत्वाचा बघा शाहीर आणि कोकणाच्या विषयाला उत्तर चांगलं दिलं वादच नाही त्याबद्दल जे चांगलं आहे त्याला चांगलं बोललं पाहिजे बरोबर ना रे पोरानो बुवा आणि विषयाला खरंच उत्तर चांगलं दिलं फक्त माझा प्रश्न बुवा तुम्हाला एवढाच आहे बघा तो जर तुम्हाला पटला तुम्ही हुशार बुवा आहात तर मला अशी भीती वाटायला लागली की राजेश बुवान कोकणावरचा गाणं गायल्यावरच काय चाकरमणी मुंबईत पाहायला लागला काय जो कुणाच ठाव बरोबर ना मी विषय गायला परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर मग आता हे माझं गाणं ट्रेंडिंगला आल्यावरच तुम्ही हा विषय का लावला त्याच्या आधी काय कोकणातला माणूस मुंबईत गेला नाही काय रे पोरानो
ह्याच्या आधी कोकणातल्या माणसानं कोणाला जमिनी विकला नाही, ह्याच्या आधी डोंगर कोणी जेसीबीन खोदला नाही, ह्याच्या आधी समुद्रावर कोणी घाण केला नाही. मग तेव्हा तुम्हाला सुचला नाही आणि राजेश बुवाचा गाणं व्हायरल झाल्यावर तुम्हाला सगळा सुचतो. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. गराड्यानो घ्या लिहून तुमच्या चोपडीवर आणि ठेवा थोडासा खोपडीवर. पोरांनो बरोबर आहे ना. मी विषय कोकणाचा गायल्यावर तुम्हाला सुचला, मग मी विषय गायच्या आधी जर हा विषय तुमचा अप्रतिम आहे, सुंदर आहे, नाव कुठे ठेवत नाही, पण राजेश भुवन हा विषय गायच्या आधीचा विषय मांडला असता ना तर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क होतं, कारण विषय चांगला आहे. पण मला वाटायला लागले भीती झाला काय माझ्या गाण्यान काय कोकणातला चाकरमणी मुंबईत पळायला लागलाय का काय माहिती. पण विषय बुवा असा आहे, हे कोकण खऱ्या अर्थानं स्वर्गनगरी आहे. इथला माणूस आज जरी पोटा पाण्यासाठी मुंबई शहरामध्ये जाऊन राहत असेल तरी त्याची नाळ या गावात जोडलेली आहे, त्याची नाळ या कोकणाशी जोडलेली आहे. अरे हे कोकण आहे ना बुवा, स्वर्गापेक्षा खरंच कुठं कमी नाही. माणूस कुठं पण जाऊ दे, माणूस कुठं पण जाऊ दे, दगदगीच्या जीवनामध्ये मुंबईमध्ये आपलं आयुष्य जगू दे, पण या ठिकाणी मायेची झोप आणि मायेची ऊब घ्यायला फक्त माणूस आपला मुंबईचा चाकरमणी कोकणातच येतो. मित्रांनो हे पटलं तर टाळ्या वाजवा, बरोबर ना. आणि कुणाला वाटत नाही हो, मला सांगा आज या फणसावळ्या गावात काय चाकरमणी मुंबईत नसतील? आहेत ना. फणसावळ्यातला चाकरमणी काय मुंबईत नाही? त्यांना असं वाटत नाही आपल्या गावच्या आपली गावची माती सोडून गावची नाती तोडून मुंबईत का राहावं. कुणाचा जीव आलाय वर. माणूस सकाळी ट्रेनमधनं जाताना जातो पण संध्याकाळी घरात त्याचा पत्ता नाही. शेवटी मजबुरी आहे. पण गावात जरी मुंबईत जरी झोपत नसेल माणूस, इथं आला ना एक दिवस फक्त येऊ द्या, आज त्याला असं वाटतं अख्ख्या वर्षाची झोप एका दिवसात काढली. असं हे कोकण आहे बुवा. विषय तुमचा बुवा सुंदरच आहे. परत बुवा म्हणाले जाता जाता, श्यामदादा तुमच्यावर त्यांचा लय जीव आहे. म्हणजे बुवाना स्वतः पण विश्वास नाही की माझ्या बारीपर्यंत पब्लिक थांबेल म्हणून, बरोबर ना. म्हणजे त्यांचा मी असा बोललेलो, ते फक्त काय म्हणालं, माझा एकटा श्याम थांबला मला बाद झाला. म्हणजे होणार कसं, हे दुसऱ्या बारीत येणार, तिसरी बारी काय मला करायला भेटत, हे माझ्या बायको बोलणार, माझ्या भावसाव बोलणार, माझ्या घरावर बोलणार, ऐकायला कोण नाही. पण बुवा तुम्हाला माझी हात जोडून विनंती, तुम्हाला मी आजही सांगतो, तुम्ही बोलताना सगळ्या गोष्टी बोलता बाय बायको, माझ्या बायको पण बुवा बोललेत, माझ्या वडिलांवर पण बोलले. पण हे बोलत असताना बुवा तुम्ही हे विसरू नका, तुम्ही सुद्धा एका स्त्रीचे पती आहात, बरोबर ना. तुमच्या पण बायकोचे सासरे होते आज जरी हयात नसले. हे बोलायला सगळं गोड वाटतंय म्हणून मग अशी काय म्हटलं पोरांनो माहितीये का, ह्यांची भारी ऐका, ह्यांना गाताना वाटते मजा, पण लोक ह्याला पाणी पिऊन शिव्या घालतायत. अरे म्हणतात मेला बुवा भारी करणार हा, म्हणून चला फिरवा 1 2 3 4 विषय ऐका ऐका. विषय असा आहे मित्रांनो की श्री विष्णूने वराह अवतार म्हणजे डुकराचा अवतार धारण केला. वराह म्हणजे डुक्कर. काय केलं दादा तुम्ही लागलो पेंगायला, महाराज काय सगळी गडबड केली हो तुम्ही. बघा विष्णूने वराहाचा अवतार धारण केला. वराह म्हणजे हा सांस्कृतिक शब्द आहे, संस्कृत भाषेतला आहे. वराह ज्याला आपण म्हणतो डुक्कर. डुक्कर सोलकीचा असो ना तर आटकीचा असो आहे ना. काही जण मला म्हणतात राजेश बुवा डिचक्याव डिचक्याव डिचक्याव, त्यांना मी परवापासून बोलणार आहे डिचक्याव नाही, काढतोस इथनं गोली कशी बाहेर पडली पाहिजे, ठा 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 ठा. डुक्कर सोलकीचा असला तर आटकीचे म्हण एका काढतोसात खाली आडवा. मग विषय का विष्णूने घेतला
डुकराचा अवतार धारण केल्यावर पृथ्वी देवीला पाताळात आणण्यासाठी गेले असता पृथ्वी देवी विचार करते की मी एवढी सुंदरी आहे आणि हा माझ्या समोर आलेला प्राणी तरी आहे कोण. पण तिला माहित नसतं की हा विष्णू आहे म्हणून. त्यामुळे विष्णूचा तिसरा अवतार लक्षात यावा यासाठी विषय कसा आणलाय बघा. वडाची साल वांग्याला नाही. विषय का अरे लागला हा पाटी बाईच्या साठी, लागला हा पाटी बाईच्या साठी. जशी पृथ्वी फिरते चक्राची, नाही भूलणार नाही मी शुक्राची. विष्णूना अवतार घेतला डुकराचा. कुणाच्या मागे लागायला? शुक्राची नार म्हणजे पृथ्वी राणी. तिला भुलवायला गेला विष्णू डुकराचा अवतार घेऊन. म्हणून म्हणतोय लागला हा पाटी बाईच्या साठी. जशी फिरते जशी पृथ्वी फिरते चक्राची, नाही भूलणार नार मी शुक्राची, नाही भूलणार नार मी शुक्राची. आहे औलाद ही रान डुकराची, भूलणार नाही मी शुक्राची. आहे औलाद ही रान डुकराची. पाहून सुंदर रूप मोह झाला याला. पहा पाहून हा गुपचुप माझ्यासाठी आला. बुजबुज झाली होती खरी, बुजबुज झाली होती खरी. बघा होत्या रान पाखराची, नाही भूलणार नार मी शुक्राची, भूलणार नाही मी शुक्राची. ही औलाद हाय रान डुकराची, नाही भूलणार नार मी शुक्राची. ही औलाद रान डुकराची. लागला हा पाटी बाईच्या साठी, लागला हा पाटी बाईच्या साठी. जशी पृथ्वी फिरते चक्राची, नाही भूलणारे नार मी शुक्राची. ही औलाद रान डुकराची. शेवटी एक शब्द त्यांनी चांगला वापरला. म्हणजे ते बरेचसे शब्द लोकांचं कॉपी करतात. आली रे आली आता तुझी पाली आली, है ना. हा डायलॉग आहे सिंगम पिक्चर मधला, है ना. पण एक असा पिक्चर होता ज्याचे डायलॉग अजून सगळ्यांच्या मनामध्ये घर करून बसते. तो काय म्हणाल? आली रे आली राजा बुवा आता तुझी पाली आली. एकच शब्द बोलतो, एकच, है ना. अब तेरा क्या होगा गराट्या. तुम्ही गराटे भाजा, सॉरी तुम्ही गराटे शिवरायांचे तर तुम्ही पक्के मराठी आहात. मला त्याचाही अभिमान आहे. मी ही शिवरायांचा बावळा आहे. पण तुम्ही फक्त पराठेच भाजायच्या कामाचा आहे ना. आणि साला पिसा सगळा काढा बुवा तुम्ही. माझे काढायचे काय? माझे काढा तरी काढा. तुम्ही मगाशी बोललो 2-3 ठिकाणी साला काढी हाडा लागतील, घेऊन जा आणि त्याच्या भाकऱ्या भाजत बसा. आणि विषय का फरमाईश आली होती मगाशी डावा दादांच्या गाण्याची. मित्रांनो, या कोकणामधलं एक साऊंड क्षेत्रातलं असं नाव ज्या नावानं सबंध कोकणवासियांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं, ते नाव म्हणजे अर्थातच सर्वांचे लाडके रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या पानवल गावचे सुपुत्र डावा दादा, अर्थातच संजय दादा होरंबे यांचा साऊंड. आणि म्हणून ऐका, विषय आणला डावा दादांच्या गाण्यासाठी एका मुखड्याचा. बघा, अहो या साऱ्या कोकणात, या साऱ्या कोकणात किती आले हे 100. विप्राज दादा, आज जो तुम्ही पण काय लावला आहे ना, आय लव्ह यू तुम्हाला पण सुंदर सांगतोय. आई शपथ साऊंड चांगला लागलाय. अहो या साऱ्या कोकणात
किती आले हे 100 वाचतो बारीला साऱ्या वाचतोय जाकडीला साऱ्या डावा साऊंड 1 नंबर वाचतोय बारीला साऱ्या डावा साऊंड 1 नंबर वाचतोय बारीला साऱ्या डावा साऊंड 1 नंबर वाचतोय बारीला साऱ्या डावा साऊंड 1 नंबर या साऱ्या कोकणात किती आले हे 100 या साऱ्या कोकणात किती आले हे 100 वाचतोय बारीला साऱ्या डावा साऊंड 1 नंबर 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 हे बरोबर कंटाळलो नाही ना नक्की ना आणि म्हणून रात्र थोडी सोंग फार हे आमचं दहंडीवरचं गोविंदले भारी आहेत हा इकडनं कोपऱ्यातनं आवाज नाही भारी येतोय त्यांचा असू द्या चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे असा प्रतिसाद प्रत्येकाला हवा बरोबर ना पोरांनो आणि म्हणून मग अशी एक फरमाईश आली होती ती फरमाईश या ठिकाणी एका मुकड्यामध्ये घेतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवते मित्रांनो विषय कारण रात्र थोडी सोंग फार उद्या कार्यक्रम आहे माझ्या पंचक्रोशीत तारीख आहे 30 1 तारखेला कार्यक्रम आहे आपलं लांबोरी शेठ त्यांच्यासोबत महाडला 2 तारखेला मार्गतमाने लांबोरी शेठ 3 तारखेला मालघर लांबोरी शेठ म्हणजे यंदा त्यांचे आमची 5वीच पुजलेली आहे विषय का मगाशी आलेली फरमाईश 2 वर्षापूर्वी टायटल सॉन्ग गायलं त्याला आपण सर्वांनी हृदयामध्ये जागा दिली आणि ते टायटल सॉन्ग एका मुकड्यामध्ये घेतोय आणि माझी वारी या ठिकाणी संपवतोय जरा चोरूनला घ्या हो चोरून पाहत एक पाखरू लाजत गाणं आमच्या वरातीचं माझ्या मनात वाजत धन्यवाद तुम्हा सर्वांना धन्यवाद माझ्या आयोजकांना या छोट्याशा शाहिराला या सेवेची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो या मुखातून जे काही वेळेवाकडे शब्द गेले असतील कुणाची मनं दुखावली असतील कोणाच्या भावना दुखावल्या असतील सर्वांशी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो रात्र थोडी सोंग फार आज तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत सर्वांना विनंती प्रत्येकाने आपल्या घरी जाताना सुखरूपरित्या आपल्या घरी जायचंय कारण शाहिराने मागाशी विषय गायला अतिशय सुंदर काय त्या परापराची चूक होती हो हात खांब्याचा विषय झाला त्या बिचारीची काय चूक होती
पण शाहिरांचा विषय अतिशय अप्रतिमच आहे. मी खरोखर आहे, इथं राजकारण येत नाही. आपण खरं सांगतो तुम्हाला मित्रांनो, म्हणजे कोणी हा विषय वाईट वाटून घेऊ नका. आज जे पुढारी आहेत जेवतायत एका ताटात नाही ना, आणि आपला चालला कोण नाही कोणात आणि मारुती राहिल्या उन्हात. एका घरात पक्ष आहेत 4-4, बरोबर ना. भाव असेल राष्ट्रवादीचा, दुसरा भाव असेल शिंदे गटाचा, बापूस असेल उद्धव ठाकरे गटांचा. मी कोणावर टीका करत नाही. आईस असेल भाजपची, चुलता असेल मनसेचा. का उपयोग आहे का हो? आज आपल्या कोकणाची अवस्था, रस्त्यांची अवस्था काय आहे? काय त्या परापराचा गुन्हा होता? तो त्याच्या मार्गाने चालला होता, आला ना ट्रक, संपवलं ना त्याचं आयुष्य. गरीबाचं पोर. म्हणून सांगतोय प्रत्येकाला हात जोडून विनंती, बाबांनो ज्या गाड्या चालवाल, कारण खरं सांगतो ज्या वेळेस एका कुटुंबातला तरणा बांडपोर ज्याचं आयुष्य, आई वडिलांचा आधार जेव्हा हरपतो ना, तेव्हा त्या परिवारावरती काय वेळ येते याचा प्रसंगातून मी मित्रांनो गेलेलो आहे. सर्वांना विनंती, हातात ज्या गाड्या आहेत ती गाडी म्हणजे हाय यमाचा भान आहे रेडा, पण आपण ती गाडी रेडा म्हणून चालवतोय. ती सुखरूपरित्या चालवा. प्रत्येकाने आपल्या घरात आपल्यामध्ये सावकाश जावा अशा आशा बाळगतो. तुमचा छोटा भाऊ आहे असं समजा, कुणाच्या भावना दुखावल्या असतील, एखादा शब्द चुकीचा गेला असेल, माझा मला परत करा. जे चांगलं असेल तुम्ही घ्या. आणि पुन्हा एकदा माझ्या या फणसवडे कोणवाडी ग्रामस्थांच्या ठिकाणी आभार मानतो. या शाहिराला छोटीशी संधी दिली, तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. शाहिराला देखील त्याच्या दुसऱ्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. बोवा कलाकार आहे, हा सामना आहे तुमचा आणि माझा 2 तासाचा. हा काय कुस्तीचा आखाडा नाही बोवा. चांगला असेल तर तुम्ही घ्या, वाईट ज्या मुखातून काय गेला असेल माझा मला परत करा अशा आशा बाळगतो. तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन की जय.